सकाळ सकाळ शुभ सकाळ. नमस्कार मित्रांनो, 6:30 वाजलेले आहेत आणि बारामतीमध्ये पावसाने कहर केलेला आहे. 80 तास झालं पाऊस थांबेना. भरपूर पाऊस चालू आहे. आजूबाजूनी भरपूर पाणी साचलेलं आहे. झाडं कोसळलेले आहे. हवा सुटलेली आहे. इतका भयंकर पाऊस आजपर्यंत कधीच मी बघितला नव्हता. चला म्हणलं आज तुम्हाला एक ब्लॉग करूया आपण. सकाळचा 6:30 वाजलेले आहेत. बघू शकता आता आपण उभा आहे कोर्टापाशी. तर हे बघा आणि मी तुम्हाला पुढचं दृश्य दाखव. हे बघा मित्रांनो, कशा प्रमाणात पाऊस चालू आहे बघू शकता तुम्ही. भयंकर पाऊस चालू आहे आणि रात्रभर पाऊस आहे. 80 तास झालं पाऊस काय थांबेना. असं जर चालू राहिलं तर खूप नुकसान होणार आहे. मे महिनाच काढून टाकल्यासारखं वाटायला लागले देवानी. कारण मे महिन्यात क्वचित पाऊस नसतोच. जून महिन्यात पाऊस चालू होता आपल्याकडं. हे बघू शकता वातावरण गच्च झालेलं आहे आणि पाणी बघा कसं साचलेलं आहे. हे बघू शकता रोडवरती कसं पाणी साचलेलं आहे. कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्याकडे पाऊस आहे का. ऑक्सिजन फिटनेस क्लब पाशी आहे आपण आता, SBI बँकेपाशी. हे बघू शकता रात्रभर पाऊस चालू आहे. वारं त्यामुळे झाडाची पानं खाली पडलेले आहेत. हे बघा रोडच्या कडेने पाणी पण जात नाहीये. जे गटर लाईन आहे असं रोडच्या साईडला पाणी साचलेलं आहे बघू शकता. अजून जोर वाढलेला आहे पावसाचा. 6:30 वाजले, सकाळचे 6:30 वाजलेले आहेत मित्रांनो. दिवसभर पाऊस असा जर राहिला तर खूप पूर परिस्थिती निर्माण होणार आहे बारामतीमध्ये. बघू शकता या साईडला इकडं भरपूर खड्डे रोडले साचलेले आहेत. पाणी साचलेलं आहे महत्वाचं म्हणजे. आणि त्यामुळे सावकाश गाडी. आणि हे जे रेल्वे स्टेशन आहे बघू शकता हे कसं पाणीने गच्च भरलंय. जिकडे तिकडं पाणीच पाणी, सगळीकडे पाणीच पाणी आहे. आणि सगळीकडे पाऊस आहे. असं नाही की बारामतीमध्ये नाही, सगळीकडे पाऊस आहे आणि भरपूर पाऊस आहे. काही जिल्ह्यांना तर अलर्ट दिलेला आहे सतर्क राहावा म्हणून. बारामती मधले काही मी तुम्हाला दृश्य दाखवतोय की जिथं हे बघू शकता पुनावाला पार गच्च भरले पाण्याने. हे बघू शकता. त्याचबरोबर हे बघा झाडाची फांद्या तुटलेल्या आहेत. आता भिगवण चौकात येतोय आपण आणि भिगवण चौकात पण बघा कसं पाणी साचलेलं आहे. हे बघा किती पाणी अजून जात नाहीये. बघा हे बघा दोन्ही बाजूनी पाणी उडत आहे. साचते पाणी भरपूर. म्हणजे चांगले रोड करूनही, चांगले ड्रेनेज करूनही रोडवरती अजून पाणी साचतंय. हे बघा मित्रांनो अजून पाणी साचतंय या साईडला. इकडं नगरपालिका. श्री सिद्धी गणेशांचं दर्शन घेऊन गणपती बाप्पा पाऊस राहून दे.
रात्रभर पाऊस चाललाय मित्रांनो, रात्रभर, झोक नाहीये, रात्रभर पाऊस चालू आहे. आणि गर्दी बघा कुणीच नाहीये. जिथं 6:30 वाजता जी बारामतीमध्ये गर्दी होणार आहे, आज गर्दी दिसत नाहीये, कारण लोक घरातनं बाहेरच पडले नाहीये, एवढा पाऊस आहे. झाडांचे मोठमोठ्या फांद्या तुटून पडलेल्या आहेत, बघू शकता. बघा मित्रांनो, 6:45 वाजत आलेले आहेत आणि या ठिकाणी जी गर्दी होणारी आहे, आपण आता मंडई या ठिकाणी आहे, तर कुणीच लोक नाही रोडवरती. बघा कशा स्वरूपात रस्त्यावरती पाणी साचतंय. सगळ्यांनी कमेंट करायची आहे की बारामतीमध्ये एवढे चांगले रोड करूनही रोडवरती पाणी का साचत आहे. मग यासाठी उपाययोजना काय करायला पाहिजे. हे बघा इथं तर किती पाणी साचलंय, हे बघा दोन्ही बाजूनी. नदीला हे बघू शकता, बारामतीच्या नदीला, कऱ्हा नदीला पूर येणार आहे असं वाटतं. भरपूर पाणी आलेलं आहे नदीला. आता तुम्हाला दिसणार नाही, या ठिकाणी आपल्याला काचवरती पाणी आहे. आज आपल्या गावाकडेही मी तुम्हाला दाखवतो, त्या ठिकाणी शेतीमध्ये कसं पाणी साचलेलं आहे, शेतकऱ्यांचं कसं नुकसान झालंय, या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. तर हे बघा मित्रांनो, या छोट्या छोट्या घरांमध्ये कसं पाणी गेलेलं आहे, बघू शकता. पावसाने सगळ्यांची धांदलच उडवली आहे. हे बघा या ठिकाणी बघा कसं पाणी साचलेलं आहे, बघू शकता. या ठिकाणी आपल्याकडे गावाकडे पाऊस भरपूर आहे. या ठिकाणी ही पावणेवाडी बारामती फलटण रोडचं काम झालेलं आहे. हे बघा बघा मित्रांनो, आपण सकाळचा ब्लॉग शूट करतोय. चला तुम्हालाही माहित पडेल बारामतीमध्ये कसा पाऊस पडतोय. माझी सुट्टी झालेली आहे, नाईट शिफ्ट होते आणि जाता जाता तुमच्यासाठी खास मी हा ब्लॉग करत आहे. सर्वांनी बघायचा आहे, कमेंट करायची आहे, लाईक करायचं आहे आपल्या बारामतीला. हे बघा इकडं या साईडला आभाळ कसं गच्च भरून आले बघा मित्रांनो. अजून पाऊस भरपूर येणार आहे अशी चिन्ह दिसत आहे. हे बघा रोडवरती अजून पाणी साचते. म्हणजे रोड बनवला आहे पण पाणी जाण्याची काय उपाययोजना केलेली नाहीये. रोडवरती पाणी साचलंच नाही पाहिजे. हे मोठे मोठे जे ड्रेनेज आता हे रोडचं केलेलं आहे, हे बघू शकता. हे इकडं किती पाणी साचले रोड, बघा कसा पाऊस झाला. हे बघा हे बघा. तर चला मित्रांनो, तुमच्याकडे कसा पाऊस आहे नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि माझा हा ब्लॉग कसा वाटला छोटासा तेही नक्की कमेंट करा. धन्यवाद.